हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांच्या माझ्या वर्ल्डमध्ये स्वागत आहे. आणि आजचं स्पेशल ब्लॉग होणार आहे की मी चालले आहे कोल्हापूरला. सॉरी, प्लेनने नाही चाललोय, आपण बसने चाललोय. तर प्लेनने पण जायचं एखाद्या दिवस चान्स येईल. तर आता मी रेडी होतीये. आता संध्याकाळ आहे आणि रात्री 9 वाजता आमची बस असणार आहे. तर त्याच्यासाठी पूर्ण तयारी चालू आहे. तुम्हाला सांगायचंच राहिलं कोल्हापूरला कशाला चालले मी, कारण की दीदीच्या बाळाचं नाव ठेवायचं म्हणजे नेम सेरेमनी आहे. तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच असेल की मी तिकडे जाण्यासाठी बॅग्स घेतल्या होत्या. मी चालले. आरविकाला घेऊ. चलते आरू, एका बॅग मध्ये बसू शकते. टिंगू आरविका जायचं दीदी सोबत. तर आता मी तेच बॅग भरत होते पटपट. तर तुम्हाला सुद्धा दाखवते की माझी बॅग कशी पॅक केली आहे मी, सगळं सामान वगैरे. आणि मला बरेच कमेंट सुद्धा येत होते की मेकअप प्रोडक्ट्स वगैरे दाखव. त्याचा सेपरेट ब्लॉग येणारच आहे, पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते की मी तिकडे काय काय घेऊन जाणार आहे. तिकडे मग मला हेअर वॉश करायला खूप दिवस म्हणून 3 दिवस. येस बॉस, तुला करमेल का मला सोडून 3 डेज? तर अजून माझी बॅग पॅक करायची बाकी आहे. ह्याच्यामध्ये सगळे माझे मेकअप प्रोडक्ट्स आहे आणि हे मी घेऊन चालली आहे फोन वगैरे कॅरी करायला, कारण की अशा ड्रेसला पॉकेट्स नसतात म्हणून. इथे फक्त सनकोट, स्कार्फ आणि हे मेकअप प्रोडक्ट्स वगैरे आहेत. आणि याच्यामध्ये ब्रश माझा हा एक आउटफिट असणार आहे. आणि हे नाईट ड्रेस. आणि मी जो वेअर केलाय तो नाईट ड्रेसच, कारण की आता बसमध्ये स्लीपरने जाणार आहे आम्ही, तर झोपूनच जायचंय, तर त्याचं काही टेन्शन नाही म्हणून मी नाईट ड्रेस वगैरे घातलाय. आणि ओवीच्या नेमिंग सेरेमनीला मी हा ड्रेस घालणार आहे. तर मी तुम्ही जेव्हा घालेल तेव्हाच दाखवेल मी. का बरं तसं? मज्जा येते, सगळं सांडून जाईल ना माझ्या बॅग मध्ये. शाबास बेटा. तर ही माझी ट्रॅव्हलची मेकअप बॅग आहे. तर याच्यामध्ये आहे माझी ज्वेलरीज, आणि त्याच्यामध्ये आहे माझं लिप बाम, माझं आयलायनर, हे मस्करा आणि हे काजळ. हे आहे माझं कन्सिलर. मी फक्त थोडंच लावत असते, जास्त नाही तर थोडं येतं ते. आणि हे लिपस्टिक शेड्स आहेत सगळे. तर जो आवडेल तो मी लावेल तेव्हाच ट्राय करून. माझा मिरर तुम्ही बघितलाच आहे पहिले. बघायचे बघ सुनमुख. तर हे आहे परफ्यूम आणि हायलायटर प्लेट आणि हे काय कॉम्पॅक्ट पावडर फिटमीचं. हे काय? हे परफ्यूम आहे पिल्लो. बघायचे काय? कशाला? बघते ना. अजून टाकणं का होईल का? वाशिंग रूम मध्ये काका आल्यावर म्हणून काय केलं? जुडिओ. हे आहे माझं चांदीचं ब्रेसलेट. हे कुठं ठेवते? याच्यातच. आता झालेली आहे बॅग पूर्ण पॅक. चल चालो ये. अगं चल ना मंद. आता कशी आली बदमाश. आता पप्पाने माझ्यासाठी आईस्क्रीम आणली होती. चीअर्स. पिल्लू मी तुला खूप मिस करेल. खूप चांगलं राहशील. व्हिडिओ कॉल करशील मला. ओ खाली सोडू. चला बाय बाय. A few moments later. आता आम्ही जस्ट आलोय काकाच्या घरी आणि इथून आम्ही जाणार आहोत बस स्टँडला. आम्ही 8 जण आहोत.
तर आता चला बघूया कसं होतं काय. आता आम्ही मस्त आम्ही 2 रिक्षा केल्या. आम्ही चौघे येतो आणि चौघं त्या रिक्षामध्ये. येस मावशी. गणपती बाप्पा मोरया. फायनली आम्ही आता निघतोय कारण की आमची बस आलेली आहे. खूप लक्झरियस बस आहे हमसफर. तर ही आमची बस. Such a luxurious place. 9-11 किधर है? मस्त आहे ना खूप. आगे का 9. हा बरोबर चमक नको काही गरज नाही. शूज खाली ठेवत असता बेटा. नायकीचे म्हणून शो ऑफ करतोय. येऊ बघू बाहेरचा. आता जस्ट आम्ही निघालो आणि एकदम लक्झरियस बस एकदम मस्त एकदम कम्फर्टेबल. तर आता मस्त झोपून आम्ही डायरेक्ट उद्या पोहोचणार. आता एक सूट झाल्यानंतर इथे 20 मिनिटसाठी गाडी थांबणार आहे आणि एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलोय फ्रेश होण्यासाठी. तर हे ते रेस्टॉरंट नाही ही आपली गाडी ठीक आहे ना. आणि मी इथून कॅन्डीज परचेस केल्या. प्राची, प्रथमेश, गुंजन, भक्ती त्या चिल्लर पार्टींसाठी. नुसतं खायला आला. झाली का झोप? झाली आता. कशी होती बस? कशी होती बस? काय म्हणला? काय पाय ना एकटा खातोय कोणाला देत नाहीये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये. आणि आता थोड्याच वेळात बस 5 मिनिटात ना आता 5च मिनिटात आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहे. तर सगळं रेडी केलंय. ब्रश पण नाही खायला होता. तुम्ही ते ऑब्झर्व केलं प्रत्येक ऑटोला एक नाव दिलेलं आहे असं वरती. किती युनिक आहे ना. या बसमध्ये आम्ही जाणार. सॉरी त्या जीपमध्ये. आता कमी आल्यात आमच्या गाड्या. असं आहे का? नाहीतर 115 गाडी होती. आता हे अर्ध तिकीट झाल्यावर जरा बंद झाली. स्क्रॅप ऑर्डर बी निघाल्या 15 वाजलेल्या. आता आम्ही उतरलोय नाश्ता करण्यासाठी कारण की कालपासून काहीच नव्हतं खाल्लेलं. रात्री जेवण केलेलं आणि आता आम्ही इथे नाश्ता करणार आहे.
कोल्हापूरला खूप जास्त पाऊस पडतो, त्यामुळे इथलचे सगळे घर असे कौलारू टाईपचे असतात आणि इथे कडक उन्हाळा दुष्काळाचा नावाचा प्रकारच नाहीये, कधीच नाही. इथे दुष्काळ कधी पडतच नाही. आणि दीदीचं घर कोल्हापूरमध्ये नाहीये, थोडस पुढे गारगोटीला, तर आम्ही तिथे चाललो आहे. खाऊन सांगा कशी. अलीकडे वाव. शरबत आहे का? पायनॅपल ज्यूस. किती वेगळे दगड आहे इकडचे, रेड रेड. आम्हाला जायचंय समोर, पूर्ण ट्रॅफिक. त्याला थांब काय की, गाडी इकडे निघून जाते की, इकडे कुठं काय अडचणीत काय करणार, 2 मिनिटं थांब काय की. आता जस्ट आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि मी इथेच ह्या ब्लॉगचा एंड करतेय. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हॉटेलचा रूम टूर आणि पूर्ण हॉटेल आणि श्रद्धाताईचं घर आणि आपल्या ओवीला भेटायचा ब्लॉग असणार आहे. तर तुम्ही नक्की बघा पुढचा ब्लॉग आणि ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.